हॅलो फ्रेंड्स, मी लीना चौधरी माझ्या मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। आज आपण स्टँडर्ड 6 फर्स्ट चॅप्टर बेसिक कॉन्सेप्ट इन जिओमेट्रीचा प्रॅक्टिस सेट 1 आपण बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची बेसिक 10 पॉइंट्स डिस्कस केले होते। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येतील। चला तर आपण आता बघूया। प्रॅक्टिस सेट 1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, लुक ॲट द फिगर अलॉंगसाइड अँड नेम द फॉलोइंग। तुम्हाला ही फिगर दिलेली आहे आणि याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला इथे लिहायचे आहेत। आता बघा, फर्स्ट आहे कोलिनियर पॉईंट्स। कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय? एकाच सिंगल स्ट्रेट लाईनवर जे असतात पॉईंट्स त्यांना आपण कोलिनियर पॉईंट्स म्हणतो। आता बघा, या फिगरमध्ये हे बघा, ही स्ट्रेट लाईन आहे आणि या लाईनवरती हे पॉईंट आहेत, तसंच ही आहे। आता आपल्याला लिहायचे आहेत पॉईंट एम, पॉईंट ओ, पॉइंट टी। 3 और मोर पॉइंट्स पाहिजे आपल्याला। आता हे बघा, इथे पण 3 पॉइंट्स आहे, पॉइंट आर, पॉइंट ओ आणि पॉइंट एन। थ्री और मोर पॉइंट्स ज्या लाईनवर असतात तेच कोलिनियर पॉइंट्स असतात। सेकंड, रेज लिहायचे आहेत आपल्याला। रेज स्टार्ट्स फ्रॉम वन पॉइंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन अ सेम डिरेक्शन, दॅट इज अ रेज। बघा, आता हा ओ पॉईंट आहे आणि या ओ पॉईंटपासून हे रेज आहेत सर्व, बघा किती आहेत ते। आता आपल्याला त्याचे नेम लिहायचे आहेत, रे ओ एम, रे ओ पी, रे ओ एन, रे ओ टी, रे ओ एस, रे ओ आर। 6 rays in this figure. Next, a line segment starts from one point and end at another point. That is a line segments. बघा, हे 2 पॉईंट्स आहे, एम टी, हे आहेत आर एन, म्हणजे ह्या लाईन सेगमेंट आहेत। मग सेग एम टी, सेग आर एन, आणि बघा हा एक पॉईंट आहे ओ आणि हा पॉईंट आहे पी, ही सुद्धा सेगमेंट आहे ओ एन। सेग ओ पी, सेग ओ एन, सेग ओ टी, सेग ओ एस, सेग ओ आर आणि लास्ट सेग ओ एम। एवढ्या सेग आहेत। नंतर लिहायच्यात आपल्याला लाईन्स म्हणजे दोन्ही बाजूला ॲरो असतात। मी तुम्हाला सांगितलं होतं ॲरो कुठे कुठे आहेत, बघा इथे आहेत ॲरो आणि इथं आहेत, म्हणजे ह्यात 2 लाईन्स आहे। देर आर 2 लाईन्स इन दिस फिगर, लाईन एम टी आणि लाईन आर एन। सेकंड क्वेश्चन आहे आपला, राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन। ही लाईन दिलेली तुम्हाला आणि याचे डिफरंट नेम्स लिहायचे।
आता या लाईनवरती 4 पॉईंट्स दिसत आहेत तुम्हाला आणि त्याला सिंगल नावसुद्धा आपल्याला दिलेलं आहे लाईन एल. आता आपण ते नाव आधी लिहायचं लाईन एल. लाईन एल हे नेम आहे पहिलं. नंतर ए पासून सुरू केल्यावर लाईन ए बी. लाईन ए बी. लाईन ए सी. लाईन ए डी. नंतर लाईन बी सी. लाईन बी डी. आणि लास्ट लाईन सी डी. डिफरंट वे आपल्याला त्या लाईन्सचे नेम्स आपल्याला लिहिता येतात. थर्ड आहे मॅच द फॉलोविंग. आता इथे 2 ग्रुप दिलेले आहेत तुम्हाला, ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप एमध्ये तुम्हाला फिगर्स काढलेले आहेत आणि ग्रुप बीमध्ये त्यांचे नेम्स दिलेले आहेत, मॅच करायचे. आता फर्स्ट आहे बघा, दोन्ही बाजूला ॲरो आहेत. दोन्ही बाजूला ॲरो आहेत म्हणजे ही काय आहे, लाईन आहे. लाईन बी ग्रुपमध्ये लाईन कुठे आहे, म्हणजे आपल्याला सी. सेकंड डॉट्स आहेत दोन्ही बाजूला म्हणजे लाईन सेगमेंट. स्टार्ट फ्रॉम वन पॉईंट एंड ॲट अदर पॉईंट, दॅट इज लाईन सेगमेंट. this is a plane, flat surface, plane. And fourth last, start from one point and goes forward straight, that is a ray. Join ray. हां, नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे आपलं. तुम्हाला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरवर ना तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, काही क्वेश्चन्स विचारले आहेत. फर्स्ट आहे पॅरलेल लाईन्स. आता हे एक प्लेनमध्येच आहे ही फिगर. याच्यामध्ये आपल्याला पॅरलेल लाईन्स कोणत्या आहेत ते सांगायचं आहे. आता पॅरलेल लाईन्स म्हणजे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. एकाच प्लेनमध्ये असतात पण इंटरसेक्ट करत नाहीत त्या पॅरलेल लाईन. आता बघा ही लाईन बी, लाईन एम आणि ही लाईन क्यू एकाच प्लेनमध्ये आहेत पण इंटरसेक्ट करत नाही आहेत त्या, म्हणून त्या पॅरलेल लाईन्स आहेत. लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू. सेकंड लाईन ए आणि लाईन पी. लाईन ए, लाईन पी. बघा अशा आहेत, सेम अशा आहेत. या पुढे अशाच एक्सटेंड होतील पण क्रॉस होणार नाही, एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाहीत त्या. कॉनकरंट लाईन्स. कॉनकरंट लाईन्स लिहायचे आहे. कॉनकरंट लाईन म्हणजे 2 or more लाईन पासेस थ्रू द सेम पॉईंट. बघा आता इथं ही लाईन ए बी, लाईन सी आणि ही लाईन ए डी ह्या पॉईंटजवळ क्रॉस झालेल्या आहेत सर्व. मग ह्या ज्या आहेत ह्या कॉनकरंट लाईन्स आहेत. लाईन लाईन ए, लाईन बी, लाईन सी आणि लाईन ए डी. सेकंड इकडे पण बघा लाईन पी, लाईन क्यू आणि ही लाईन ए डी. लाईन पी, लाईन क्यू आणि लाईन ए डी. कॉनकरंट लाईन्स पासिंग थ्रू द सेम पॉईंट. थर्ड आहे पॉईंट ऑफ कॉनकरन्स. पॉईंट ऑफ कॉनकरन्स मीन्स दॅट पॉईंट लाईन पासेस थ्रू common point. This is point A is a concurrence. Here point D is a concurrence. Point A
आणि पॉईंट डी. हिज इज अ कॉन्करन्स पॉईंट. आजच्या या आपण व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 6चं बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्रीचा प्रॅक्टिस सेट फर्स्टचे प्रॉब्लेम्स आपण इथे सॉल्व केलेले आहेत.